रात्रीचा तो काळोख नेहमीसारखाच होता, पण आज त्या काळोखात एक स्त्रीचा जग उजाडून गेलं होतं. सीमा खिडकीत उभी होती. तिच्या हातात फोन होता. समोर स्क्रीनवर फक्त एकच ओळ चमकत होती की अपघातात अमोलचा मृत्यू झाला. ती काही क्षण निशब्द उभी राहिली. कानात काही ऐकू येईनाच झालं. डोळे भिजले आणि हृदय जणू कोणीतरी हातात घेऊन थांबून धरलं होतं. अमोल तिचा नवरा, तिचं जग, तिचं हसू सगळं. त्यांचा संसार मोठा नव्हता, पण मायेने भरलेला होता. रोज सकाळी अमोल तिच्यासाठी चहा बनवायचा आणि म्हणायचा की सीमा, तुझ्या हसण्याचा दिवस चांगला जातो. पण आणि आज ते रहस्य कायमचं हरवलेलं होतं. ती बसली होती. हातातल्या फोनकडे बघत ती कुजबुजली, असं कसं झालं? कालच तर म्हणाले होते की लवकर येतो. घरात सगळीकडे त्याच्या अस्तित्वाच्या आठवणी होत्या. कपावरचा अर्धा ओला चहा खुर्चीवर ठेवलेला होता. रुमाल आणि आरशात अजूनही दिसणारी त्याची सावली. सीमा त्या सावलीत हात लावले आणि पण ती नाहीशी होती. रात्री ती अमोलचा फोटो घेत पलंगावर बसते. तू गेलास ना, पण माझ्या अजून जिवंत आहे. ती गुजबजता अश्रूची धार गोलावर वळणते. दुसऱ्या दिवशी लोक आले शोक व्यक्त करायला, पण त्या सीमा मात्र शांत बसलेली होती. तिच्या चेहऱ्यावर ना कोंकणी होती ना ओरड, फक्त रिकामी नजर. कोणीतरी म्हणलं की बेचारी स्त्री, तिला कोणीतरी मारलं. पण वास्तव असं होतं की सीमाला कोणीतरी नाही तर सगळ्यांचं मरण होतं. तिचं प्रेम, तिचं आयुष्य, तिची ओळख, सगळे अमोलसोबत निघून गेलं होतं. रात्री तिने हळूच खिडकी उघडली. वारा आत आला. तिला वाटलं की हा वारा अमोलचा श्वास असेल कदाचित. आणि ती डोळे मिटून म्हणाली की तू नाहीस, पण माझं जगणं तुझ्याशिवाय श्वास घेतंय. हेच कदाचित आयुष्य आहे. भावार्थ, कधी कधी कोणीतरी मरणं म्हणजे फक्त एक व्यक्ती गमावलं नसतं, तर आपल्याला आतल्या जगाचा शेवट असतो. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब ज़रूर करना. देखने के लिए धन्यवाद.